नमस्कार, मी रचना विचारे. विचारा लाईव्ह या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपला विषय आहे आरोग्य योजना आणि आपण, आणि त्यासाठी आज आपल्या भेटीला आलेले आहेत छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन्सचे CEO विकास देशमुख. विकास सर, तुमचं खूप मनापासून स्वागत. आपण वेगळा विषय घेतलेला आहे, नेमकी कोणती आरोग्य योजना आहे आणि नेमका त्या योजनांचा लाभ पेशंट्सना कसा मिळतो याबद्दल आपल्याला खरं तर आज माहिती जाणून घ्यायची आहे. पण थोडंसं मला प्रेक्षकांशी बोलायचं ते म्हणजे की आपला जसा आजचा विषय आहे आरोग्य योजना आणि आपण, या विषयाच्या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा जर त्या अनुषंगाने काही समस्याही तुम्हाला याआधी भेडसावल्या असतील तर तुम्ही आम्हाला निश्चिंतपणे अगदी फोन करू शकता. विकास सर आज आपल्याला या सर्व समस्यांचं निराकरण करणार आहेत. पटकन आमचा फोन नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 02261112400. आम्ही आमच्या चर्चेला सुरुवात करतोय आणि तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला हे जाणून घ्यायचं आहे की कोणती आरोग्य योजना आहे ज्याच्याबद्दल आज तुम्ही आम्हाला माहिती देणार आहात. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असं या योजनेचं नाव आहे. याच्या अगोदर या योजनेला राजीव गांधी जीवनदय आरोग्य योजना या नावानं ओळखलं जायचं. आत्ता हल्लीच या योजनेचं नाव बदललेलं आहे आणि ही खूप सुंदर योजना आहे महाराष्ट्र शासनाची. म्हणजे 2012 पासून ही योजना अंमलात आली. सुरुवातीला 8 जिल्ह्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून ही योजना राबवली गेली आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 1 वर्षभरानंतर ही योजना लागू झाली. बरोबर. मुळात या योजनेचं विशेष जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण टप्प्याने पुढे जाऊया. म्हणजे लाभार्थी कोण आहे तर ज्यांच्याकडे महाराष्ट्रातलं केशरी, पिवळं, अंत्योदय, अन्नपूर्णा असे रेशन कार्ड्स आहेत ते सगळे या योजनेचे लाभार्थी आहेत. बरोबर. आणि त्याच्यासोबत महाराष्ट्रातला आता दुष्काळग्रस्त भागातले जे 14 जिल्हे आहेत त्या 14 जिल्ह्यांमधले व्हाईट रेशन कार्ड सुद्धा सगळे याचे लाभार्थी आहेत. अच्छा. त्याच्यासोबत त्या शेतकऱ्यांकडे 7/12चा उतारा असला पाहिजे. हे सगळं विशेष आखणी केलेली आहे कारण दुष्काळग्रस्त भागातली आत्ताची परिस्थिती पाहता त्यांना मदत म्हणून ह्या 14 जिल्ह्यांना त्याच्यामध्ये इन्क्लूड आत्ता सध्या केलेला आहे. खूप मोठा गट आहे जो या योजनेचा लाभार्थी ठरतो. निश्चितपणे. पण हे तर झालं ग्रामीण भागाबद्दल. शहरी भागाचा कशा पद्धतीने या योजनेत विचार केला गेलाय? महाराष्ट्रातलं केशरी, पिवळा रेशन कार्ड असलेले सगळे लोक म्हटलं तर मुंबईत सुद्धा केशरी रेशन कार्ड धारकांची संख्या खूप मोठी आहे. बरोबर. त्यामुळे हे सगळ्यांना त्याच्यामध्ये लाभ होतो. आत्ता आपण पाहिलं तर मुंबईत लाभार्थ्यांची सगळ्यात जास्त संख्या आहे लाभ घेणाऱ्या. म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा केशरी आणि पिवळे रेशन कार्ड धारक बरेच आहेत आणि ते लाभ घेतात. निश्चितपणे. आता लाभार्थी तर तुम्ही आम्हाला सांगितले की साधारणपणे कोणाचा याच्यात समावेश होऊ शकतो, पण मग या योजनेची अंमलबजावणी कशी केली जाते? बरोबर. आता या योजनेची अंमलबजावणी करत असताना एकूण महाराष्ट्रातले 492 रुग्णालय या योजनेमध्ये समाविष्ट केलेली आहेत. रुग्णालयांचं ज्या वेळेला एम्पॅनलमेंट केलं जातं म्हणजे त्यांना त्या योजनेमध्ये घेतलं जातं, एक खूप शिस्तशीर अशी एक प्रक्रिया आहे. म्हणजे ती पार पाडली जाते. तर रुग्णालयामध्ये किमान 30 बेड असले पाहिजेत. बरोबर. 50 बेड असले पाहिजेत. त्यांच्यामध्ये त्या स्पेसिफिक ज्या सुविधा, चांगल्या सुविधा लोकांना मिळायला पाहिजेत अशा सगळ्या सुविधांनी युक्त असलेलं रुग्णालय या योजनेत घेतलं जातं. आणि अशा पद्धतीची 492 रुग्णालयं ह्या सगळ्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी खुली आहेत. आता लाभार्थ्याने रुग्णालयात जाताना आपलं रेशन कार्ड आणि फोटो ID प्रूफ सोबत घेऊन जायचं आहे. त्याचं सुरुवातीचं इनिशियल इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर त्याचा प्रमुख आजार, आता या योजनेचं त्यातल्या त्यात वैशिष्ट्य असं की सगळ्याच आजारांवर योजना लागू पडते का तर नाही, ठराविक 971 आजारच या योजनेमध्ये समाविष्ट केलेले आहेत. हां. आणि त्याच्याबरोबर 121 फॉलोअप प्रोसिजर्स आहेत आणि त्या खूप विशेष आहेत. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याची हार्ट सर्जरी झाली, बायपास झालं तर नुसतं त्या सर्जरीपुरतेच पैसे दिलेले नाही आहेत. त्याच्यानंतर 1 वर्षभराच्या उपचारासाठी लागणारे जे काही मेडिसिन आहे ते सुद्धा या योजनेतनं कव्हर करण्यात आलेलं आहे. इतकी लॉंग टर्म काळजी योजना बनवताना, त्याची पॉलिसी आखताना घेण्यात आली आहे. आपण बोलूया, पण एक पहिला फोन घेऊया. पुण्याहून प्रदीप बोलतायत. बोला प्रदीप, प्रश्न विचारा. हा मॅडम, बोला. हे जरी सरकार पातळीवर जरी एवढ्या गोष्टी आपण करताय, म्हणजे सरकार ह्या गोष्टी अंमलात आणतं, परंतु याचा उपयोग जनतेपर्यंत होत नाही. आणि या सरकारी कर्मचारी जे अधिकारी आहेत याची जनजागृती, ह्या विषयाची जनजागृती म्हणून एक सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा हा विषय लावला पाहिजे, जेणेकरून गोरगरीब जनतेला याची माहिती कळेल. आणि जर सरकार या गोष्टी राबवतं परंतु या गोष्टी जनसामान्यापर्यंत पोहोचू शकत नाही, हे दुर्दैव आहे. आणि अशा योजना चांगल्या योजना आहेत पण हे सामान्यपर्यंत पोहोचायला एवढी अपेक्षा. निश्चितपणे त्यांनी त्यांची अपेक्षा व्यक्त केली आहे की सर्वसामान्यांपर्यंत, गोरगरिबांपर्यंत अशा योजनांचा लाभ खरं तर पोहोचणं जास्त गरजेचं आहे. आणि मला वाटतं की तुम्ही एक आरोग्य मित्र म्हणून या सगळ्या गोष्टी करत असता. तळागाळात कशा पद्धतीने तुम्ही पोहोचता? हे खूप चांगला प्रश्न आहे त्यांचा. आणि सर्वसामान्यपणे महाराष्ट्रातल्या जनतेची खरी अपेक्षा हीच आहे. योजना प्रत्यक्ष कागदावर खूप चांगली असते,
अंमलबजावणी होत असताना त्याच्यातलं 80% 90% पर्यंतच पोहोचत असतं. पण आजची परिस्थिती पाहता आपण थोडं अजून मागे आहोत. मुळात छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन्सचं काम काय आहे तर हेच आहे. आम्ही असं ठरवलं आहे की आम्ही दुवा बनू. प्रत्यक्ष योजना आणि लाभार्थी यांच्यातला दुवा, म्हणजे ज्याला जी मिळायला पाहिजे, ज्याचा लाभ मिळायला पाहिजे, त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतील याच्यातलं. आता आम्ही आरोग्य विषय निवडला आणि ही योजना निवडली कारण माझं काम बऱ्याच वेळ याच योजनेवर ट्रेनर म्हणून झालेलं आहे. आणि मग नुसतंच सामाजिक काम करायचं का तर नाही, आम्ही त्याला एक व्यवसायाची पण त्याला जोड दिलेली आहे. म्हणजे आम्ही त्याला सोशो इकॉनॉमिक बिझनेस पॅटर्न असं म्हणतो. नुसतंच समाजात काम करत राहिलं तर मलाही घर चालवायचं आहे, माझ्याबरोबर मला कंपनी उभी करायची आहे, मोठं व्हायचं आहे. बरोबर. म्हणून आम्ही ठरवलं की या योजनांची प्रत्यक्ष चांगली अंमलबजावणी करण्यासाठी अशा पद्धतीचा एक सोशो इकॉनॉमिक पॅटर्न ज्याला म्हणतो, सामाजिक कामही झालं पाहिजे, पैसाही मिळाला पाहिजे, अशा पद्धतीचा तो डेव्हलप झालेला आहे. आता तो कसा आहे बघा, टाटा रुग्णालयामध्ये आम्ही लोकांना सेवा देण्याचं काम आमच्या कंपनीला मिळालेलं आहे. तर आम्ही ती कशी अंमलबजावणी करतो. टाटा रुग्णालय आपल्याला जवळपास माहिती आहे की पूर्ण आशिया खंडातनं पेशंट टाटा रुग्णालय होतात, फक्त महाराष्ट्र म्हणत नाही. तर तिथे येणाऱ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक रुग्णाला शोधून त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. मग त्याचे डॉक्युमेंट्स कोणते लागतात त्याला पर्सनली सांगणं, मिळत नसतील तर ती मिळवण्यासाठी त्याला मदत करणं. आता बऱ्याच वेळेला राशन कार्डमध्ये डिफेक्ट असतात, म्हणजे त्याचं नाव ॲड केलेलं नसतं, बऱ्याच वेळेला नावात खाडाखोड केलेली असते. तर हे आता ते जर झालं नाही, त्याचं दुरुस्ती, त्याला व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं नाही तर तो लाभापासून वंचित राहील. बरोबर. म्हणून तहसीलदारांशी बोलून त्याला तिथे पाठवून तहसीलदारांचं एक पत्र मिळालं की तो पुन्हा त्या लाभ घेण्यासाठी पात्र ठरतो. बरोबर. मग ही जी माहिती देणं आहे हे सगळं आम्ही करतो. आणि योजना कशी आहे, तुम्ही हॉस्पिटलमध्ये येणार आहात, पूर्ण ट्रीटमेंट मोफत घेणार आहात आणि घरी जाणार आहात. त्याच्यानंतर 10 दिवसांनी हॉस्पिटल त्यांचा क्लेम सबमिट करतं इन्शुरन्स कंपनीला आणि मग 15 दिवसांनी इन्शुरन्स कंपनी त्याचे पैसे हॉस्पिटलला देते. अच्छा, म्हणजे जी किचकट प्रोसेस आहे, जी पेशंट्सना खरं तर आधी करावी लागायची, पेपरचा जो व्यवहार होता तो पूर्णपणे बाजूला राहतो आहे आणि ते सगळं मला वाटतं तुम्ही करता आहात. बरोबर आहे. फक्त सुदैवाने आता आमच्याकडे महाराष्ट्रातले एकूण 10 हॉस्पिटल्स आहेत. आम्ही आमचा प्रयत्न करतोय की काम अधिक वाढेल. टाटा सारख्या रुग्णालयामध्ये सेवा देत असताना खूप आनंद वाटतो की टाटा हे महाराष्ट्रातलं 1 नंबरचं रुग्णालय जिथे सर्वाधिक केसेस केल्या जातात राजीव गांधी योजनेच्या. कारण आम्ही सोडतच नाही. महाराष्ट्रातला पेशंट आहे तर त्याला योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. महाराष्ट्र शासनानं त्याचा प्रीमियम इन्शुरन्स कंपनीला दिलेला आहे. इन्शुरन्स कंपनीने 1.5 लाख पर्यंतची सेवा त्याला देण्याचं बांधील केलेलं आहे. बरोबर. या पॅटर्न बद्दल अजून मला जाणून घ्यायचं, पण बुलढाण्यावरून एक फोन आलाय, बघूया कोण बोलतंय. बोला. हा सर, नमस्कार. बोला. नमस्ते. नमस्कार, बुलढाण्याहून बोलतोय. बोला प्रकाश. हा, सरला प्रश्न आहे माझा. या योजनेमध्ये कोणते कोणते ऑपरेशन्स आणि कोणत्या कोणत्या रुग्णांना याचा फायदा होईल? अच्छा. प्रकाशजी, एकूण 30 कॅटेगरीमध्ये म्हणजे 30 प्रमुख आजार आणि त्याच्यामध्ये 971 आजारांची पूर्ण यादी आहे. मग आता मला पाठ असलेलं सांगायचं म्हटलं तर अँजिओप्लास्टी ही या योजनेमध्ये कव्हर होते असं त्यातलं आहे. डायलिसिसची मोफत सुविधा या योजनेमध्ये मिळते. संपूर्ण डायलिसिसचा खर्च शासनामार्फत केला जातो त्या इन्शुरन्समधनं. तर असे काही ठराविक आहेत. तुम्ही www.jivandayi.gov.in या वेबसाईटवर गेलात तर त्याची यादी तुम्हाला तिथे उपलब्ध आहे, ती पाहता येईल. निश्चितपणे. आता आपण जसं बघितलं की आता कुठेतरी गावखेड्यामध्ये सुद्धा लोकांना या योजना कळायला लागलेल्या आहेत, पण एक काळ असा होता की ह्या योजनाच खरं तर कोणापर्यंत पोहोचत नव्हत्या. सगळ्यात मोठं आव्हान होतं का हे, की अशा पेशंट्सना एकत्र आणणं आणि त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचवणं? आम्हाला हे कसं सुचलं तर आम्ही ज्यावेळेला प्रत्यक्ष योजनेवर काम करायचो, KEM सारख्या रुग्णालयामध्ये मी एक 6-7 महिने तिथे राहिलो आहे आणि रुग्णांना लाभ देण्यासाठी प्रयत्न केला आहे. बऱ्याच वेळेला मी असं पाहिलं आहे की ऑपरेशन झालं आहे आणि मग तो येऊन चौकशी करतो आहे की मग मला कोणत्या योजनेतनं मदत मिळू शकते का. तर या योजनेमध्ये त्याला स्कोप नाही आहे. तुम्हाला जे काही पेपरवर्क करायचं आहे ते सगळं ऑपरेशनच्या आधी करायचं आहे. ते झालं तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. एकदा तुमचं ऑपरेशन होऊन गेलं की रिफंडची सिस्टम त्याच्यात नाही आहे. त्यामुळं लाभार्थी हा अवेअर असला पाहिजे योजनेबद्दल किंवा त्या रुग्णालयामध्ये त्याला अवेअर करण्याची सिस्टम असली पाहिजे. निश्चितपणे. आणखीन एक फोन आलाय, तो घेऊया. सांगलीहून राम बोलतायत. बोला राम, प्रश्न विचारा. राम, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? राम, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि तुमचा प्रश्न विचारा प्लीज. हॅलो मॅडम. बोला. हरकत नाही, फोन ड्रॉप झाला. एकनाथ बोलतायत आता आपल्याशी जालन्याहून. बोला एकनाथ, तुमचा प्रश्न विचारा. हरकत नाही, फोन ड्रॉप झालेला. सर, आता तुम्ही थोडंसं त्या पॅटर्न बद्दल सांगत होतात की कशा पद्धतीने तुम्ही त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवता.
आता आम्ही टाटा रुग्णालयातनं फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. आता मी सांगतो की कराडचं कृष्णा हॉस्पिटलमध्ये ही योजना अगोदरपासून राबवत होते. खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं कामही चाललं होतं, पण ग्रीव्हियन्स बऱ्यापैकी व्हायचे, म्हणजे तिथे तक्रारी यायच्या रुग्णांच्या की थोडंफार खर्च होतो अधिक वगैरे अशा पद्धतीनं. पण मग आम्ही प्रशासनाला भेटलो. आम्ही म्हटलं की आम्हाला संधी द्या हे काम करण्याचं, तक्रारी होणार नाही. तर आज पाहिलं तर अगोदर जितक्या रुग्णांना, म्हणजे उदाहरणार्थ महिन्यामध्ये 300 केसेस होत असतील, तर आज त्याची संख्या 600 वर झालेली आहे. कृष्णा हॉस्पिटल हे महाराष्ट्रात अगोदर 17व्या-18व्या नंबरला होतं. आता ते टॉप 10 मध्ये राजीव गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे इतकं चांगलं काम त्या हॉस्पिटल झालं आहे. आम्ही असं म्हणत नाही की हे आमच्या कंपनीमुळे झालं आहे. तिथलं हॉस्पिटल प्रशासन, त्यांची मानसिकता, आमचं आणि त्यांचं एकत्र काम करणं, कॉम्बिनेशन जे आहे ते रुग्णांना लाभदायी ठरते. खरा त्याचा फायदा रुग्णांना होतो. निश्चितपणे ही आरोग्य योजना आणि आपण या विषयाच्या अनुषंगाने चर्चा अशीच पुढे सुरू ठेवूया, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. विचारा लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. काकडे बोलतायत कल्याणहून. बोला, प्रश्न विचारा. हॅलो, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? हो, येतो ना. बोला, बोला. मॅडम येतो. बोला. आम्ही आमचं राजीव गांधी कार्ड आम्ही काढलं होतं, ते हरवलेलं आहे. आणि मग त्याच्यावर ते आता हरवल्यानं आम्हाला काय आजकाल सुविधा मिळेल का? अच्छा, हो येतो. त्यांचं कार्ड आता हरवलं आणि ते म्हणतात आता मग जर सुविधा किंवा योजना आम्हाला घ्यायची आहे तर मग त्याचा लाभ त्यांना कसा मिळेल? बरोबर. अगोदरच्या काळामध्ये 2012ला ज्यावेळेला योजना सुरू झाली त्यावेळेला एक हेल्थ कार्ड बनवण्यात आलं होतं. म्हणजे त्याच्यावरती फॅमिली फोटो असेल, फॅमिलीतल्या सगळ्यांची नावं त्याच्यावरती असतील, आणि मग ते कार्ड दाखवूनच तुम्हाला लाभ मिळेल असा एक विषय होता. पण मधल्या काळात हे कार्ड बंद करण्यात आलेलं असून फक्त राशन कार्ड आणि फोटो आयडी प्रूफ हे जरी असलं तरी योजनेचा लाभ मिळेल. म्हणजे आता हेल्थ कार्ड दाखवलं तरी मिळणार नाही, राशन कार्डच असलं पाहिजे असा विषय आहे. त्यामुळे त्यांना 100% त्यांना 100% लाभ मिळेल. आपलं राशन कार्ड घेऊन जायचं आहे, सोबत फोटो आयडी. बरोबर. आणखी एक फोन आलाय. अहमदनगरहून अनिल बोलतायत. बोला अनिल. हॅलो. हा बोला. मॅडम, 2010 मध्ये आता माझं ऑपरेशन झालं होतं 2017 मध्ये 10 जानेवारीला बायपास सर्जरी नगरला. बोला अनिल, बोला. हा, त्यावेळेस नाही का मला फक्त 10 दिवसाचं मेडिसिन दिलं होतं आणि तुम्ही तर सांगितलं की 1 वर्षासाठी असतं म्हणून. बरोबर आहे त्यांचा प्रश्न. डिस्चार्ज होत असताना 10 दिवसाचं मेडिसिन त्यावेळेला दिलं जातं आणि त्याच्यानंतर त्या 121 फॉलोअप प्रोसिजरमध्ये त्यांचा आजार असायला हवा. तर त्यावेळेला पुन्हा ते दर 3 महिन्याच्या ज्या वेळेला फॉलोअपला जातात त्यावेळेला ते 3-3 महिन्याचं मेडिसिनचं त्यांनी पॅकेज बनवलेलं आहे आणि त्या 3-3 महिन्याचे मेडिसिन्स त्यांना तिथून त्यावेळेला मिळत असतात. माझं असं सांगणं आहे की जर असं काही मिळत नसेल आपल्याला तर मी सांगितलेल्या वेबसाईटवर आपण गेलात तर तिथे टोल फ्री नंबर आहे. तर त्या टोल फ्री नंबरवरून आपण तक्रार करू शकता. बरं, या योजनेच्या अनेक वैशिष्ट्यांमध्ये आणखी एक वैशिष्ट्य खूप सुंदर योजना आहे. म्हणजे त्याच्यात सांगावं इतकं कमी आहे. रुग्णाला परत घरी जात असताना एक वेळचा परतीचा प्रवास सुद्धा योजनेतून दिला जातो बरं का. आता तक्रारी करत असताना तक्रार समजा आपण एखाद्या केली, लाभार्थ आला, त्याने लाभ घेतला, डिस्चार्ज होऊन तो घरी गेला आणि त्या 10 दिवसामध्ये जर समजा त्याने तक्रार केली तर जो क्लेम हॉस्पिटलला सेटल होणार आहे, जे पैसे हॉस्पिटलला मिळणार आहेत ते बंद केले जातात, ते थांबवले जातात. जोपर्यंत त्यांची तक्रार निवारण होत नाही तोपर्यंत ते पैसे त्यांना दिले जातात हॉस्पिटलला. ही खूप चांगली योजना त्या विषयातली त्यांनी आखून ठेवलेली आहे. जर कोणी तक्रार केलं तर जोपर्यंत हॉस्पिटलचे पैसे सेटल होणार तो निवारण केल्याशिवाय त्याला पैसे मिळणार ते रोख बसू शकतो. Yes. अच्छा, सांगलीहून आता राम बोलतात आपल्याशी. बोला राम, प्रश्न विचारा. हा, हॅलो. बोला. हॅलो मॅडम. बोला. हा, माझ्या ब्रदरचं भावाचं मोठ्या ओपन बायपास सर्जरी झालेली होती. म्हणजे आता जो प्रश्न उत्तर दिलं सरांनी तसंच माझ्या भावाला पण सुद्धा. तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा राम. हा, मग त्यानंतर काय झालं, 10 दिवसाचं दिलं मेडिसिन आणि नंतर एक वर्षाचं जे औषध असतं ते. हा, ओके मॅडम.
हरकत नाही, म्हणजे जो साधारण तसाच त्यांचा सेम प्रश्न पडतोय. आहे. माझं म्हणणं आहे की जर आपल्याला योजनेचा पूर्ण लाभ मिळाला नसेल तर आपण निशंकपणे तक्रार करावीत आणि त्या तक्रारीचं निवारण 100% होतं. खूप चांगला ग्रीव्हियन्स सेल त्याच्यामध्ये काम करतो आहे सध्या. निश्चितपणे सर, मला हे तर योजनांची तर माहिती मिळतेच आहे, पण छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन्सचं नेमकं कशा पद्धतीने काम पुढे पुढे जाते त्याची सुद्धा माहिती करून घ्यायची आहे. पण त्याआधी पुन्हा एकदा घेऊया एक छोटासा ब्रेक. विचारालयामध्ये आणखीन एक फोन आलेला आहे, तो म्हणजे राजू बोलतायत नांदेडहून. बोला राजू, प्रश्न विचारा. नमस्ते सर. नमस्ते, बोला. नमस्ते नमस्ते. सर ते त्याचा लाभ जे दारिद्र्याच्या खालच्यालाच आहे की दुसऱ्यांना पण आहे सर? मगाशी मी स्पष्टपणे सांगितलं असं की केशरी, पिवळं, अंत्योदय आणि अन्नपूर्णा हे जे राशन कार्ड ज्यांच्याकडे आहेत अशा सगळ्यांना त्याचा लाभ आहे. केशरी राशन कार्ड असेल तर त्यांना सुद्धा त्याचा लाभ मिळणार आहे, हे आपण लक्षात घ्या. निश्चितपणे सर, आता जसं मगाशी आपण छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन्स बद्दल सुद्धा बोलत होतो, कारण योजनांच्या माध्यमातून तुम्ही अनेक पेशंट्सपर्यंत पोहोचता, त्यांचे जे व्यवहार आहेत किंवा त्यांचा जो त्रास आहे तो कुठेतरी कमी करण्याचा तुम्ही सातत्याने प्रयत्न करतात, पण याला एक मोठी टीम लागते, तर ती तुमची टीम कशा पद्धतीने काम करते? आमच्याकडे जवळपास आता 60 जणांची टीम आहे. बरं, आणखी एक 2-3 CS क्रिएटिव्ह सोल्युशनच्या विशेष गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आमच्याकडे पहिल्या दिवशी जॉईन झालेला कर्मचारी आज तागायत आमच्याकडेच काम करतो. म्हणजे हे एखाद्या संस्थेचं विशेष असू शकतं की तिथे काम करण्याची, त्या मातीत लोक लगेच रुजतात, तिथेच मोठी होतात आणि तिथेच काम करायला सुरुवात करतात. आणि एक एम्प्लॉई आमच्याकडे काम करणारा आमचा सहकर्मचारी आहे, तो 18 तास त्याने एकेका ठिकाणी बसून रुग्णांना सेवा दिलेली आहे, म्हणजे घरी न जाता. कारण काही वेळेला रुग्णांचा फ्लो तितका अधिक असतो. तर अशा पद्धतीनं काम करणारी ज्या वेळेला टीम आपल्याकडे असेल तर 100% तुम्ही यशस्वी होणार किंवा लोकांपर्यंत पोहोचणार हे ठरलेलं आहे. निश्चितपणे. आणखी एक फोन आला, तो घेऊया. गजानन बोलतायत अमरावतीहून. बोला गजानन, प्रश्न विचारा. मॅडम, मला हा प्रश्न विचारायचा तर राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये आमच्या फॅमिलीला टेस्ट ट्यूब बेबी करायची होती, हे बसते का त्यामध्ये? नाही, टेस्ट ट्यूब बेबी राजीव गांधी योजनेमध्ये कव्हर होत नाही बसत त्याच्यात. अच्छा, मला वाटतं लोकांचे असे खूप सारे प्रश्न असतील, पण जेव्हा जेव्हा त्यांना अशा गोष्टींचा लाभ मिळतो तेव्हा त्यांच्या काय प्रतिक्रिया उमटतात? हे खूप छान रिॲक्शन्स असतात. म्हणजे आम्हाला लोकांनी पेढ्याचे पुढे आणून दिलेले आहेत शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिस्चार्ज होत असताना. काही लोकांनी पैसे दिलेले आहेत, आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की हा त्याचा भाग नाही आहे, मुळात हे आमचं काम आहे आणि हे आम्ही काम पूर्ण केलेलं आहे. बरं, आमच्या कामाचं जे काही आम्ही सर्व्हिसेस दिल्या हॉस्पिटलला त्याचा मोबदला आम्हाला मिळणारच आहे. त्यामुळे ही प्रक्रिया तुम्ही बंद करा. जो तिथे बसलेला माणूस आहे तो त्याचं काम करत असतो, तुम्ही त्याला विशेष काही द्यायची आवश्यकता नाही. आनंद म्हणून पेढा दिला तर चालेल, काय अडचण नाही आहे. अशा पद्धतीचे खूप एक्सपिरियन्स आम्हाला आलेले आहेत. लोक खूप आनंदाने, इतके आनंदी झालेले असतात लाभ मिळाल्यामुळं, तर ते काही नाही, तुम्हाला खायला आणून देतील, मदत करतील, खूप गोष्टी करतात. खरं तर एका अर्थी तुम्ही समाजाचं ऋण फेडताय असंही म्हणायला हरकत नाही, म्हणजे वावगं ठरणार नाही असं मला वाटतंय. पण खूप असे तरुण असतात की ज्यांना अशा सेवेत यायचं असतं, पण मग कुठेतरी व्यवसायाच्या सुद्धा संधी त्यांना खुणावत असतात. मग याच गोष्टीला व्यवसायाच्या रूपाने जर ते पाहत असतील किंवा त्यांना जर तुमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर मग काय करायला लागेल? आमचं स्वागत आहे, म्हणजे असं कोणी येणार असेल तर माझा नंबर जरी तुम्ही लाईव्ह केलात लोकांना तरी सुद्धा चालू शकतो. अशा लोकांना घेऊन आम्ही पुढे खूप मोठं काम उभं करू. मला असं वाटतं की मी एक आर्ट्स ग्रॅज्युएट आहे. तुम्ही विचार कराल की आता माझ्या संस्थेचा किंवा आमच्या कंपनीचा टर्नओव्हर 2 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे. तर अशा पद्धतीच्या कंपनी सुरू करताना MBAचा अभ्यास केला पाहिजे वगैरे, अशा पद्धतीचं एक आत्ता आपल्या करिअर याच्यामध्ये रूढ झालेलं आहे. पण मला वाटत नाही तसं काही आहे. जर तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल, तुमचा अभ्यास दांडगा असेल एखाद्या विषयाचा, एखाद्या स्कीमचा, तुम्ही जर वाहून घेतलं तर त्याच्यातनं तुम्हाला अनेक गोष्टी करता येतात. ही आमचं काम हे त्याच पद्धतीचं काम आहे. निश्चितपणे. मग अशी तुम्ही टाटा हॉस्पिटलचा उल्लेख केला, तर अशा कोणकोणत्या मुंबईतल्या हॉस्पिटलशी तुम्ही संलग्न आहात आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा? आत्ता आमच्याकडे टाटा रुग्णालय, वाडिया रुग्णालय, लालबागचा राजा डायलिसिस सेंटर, ज्युपिटर रुग्णालय, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कृष्णा हॉस्पिटल, असे सगळे हॉस्पिटल्स आमच्याकडे आहेत. आत्ता आनंदाची गोष्ट अशी की मुंबई महानगरपालिकेनेही त्यांच्या जे काही 14 हॉस्पिटल्स आहेत त्याच्या संदर्भातलं एक टेंडर काढलं होतं. आम्ही त्याच्यात सहभागी झालो होतो. आत्ता आम्ही त्याच्यात L1 आलो आहोत. ती प्रक्रियाही सुरू आहे आणि त्याचंही काम आम्हाला आनंदाने करता येईल. निश्चितपणे. आमच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत, कारण अशाच आरोग्य योजनांचा लाभ नक्की तळागाळातल्या सामान्यांपर्यंत कसा पोहोचवता येईल हेच तुमच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं. तर आणखीन काय हवं. थँक्स, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती आम्हाला दिली त्याबद्दल. धन्यवाद.
आपल्याला मात्र विचारायला या कार्यक्रमात आता इथेच थांबायचे, पण उद्या पुन्हा भेटायचं आहे नव्या विषयासोबत, नव्या पाहुण्यांसोबत. सध्या मात्र इथेच थांबूया. नमस्कार.